ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यासपीठावर या. नमस्कार. आजचं आपलं हे जे सत्र आहे ते गप्पाष्टक यांचं आहे. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. श्रीयुत मुकेश मास्कर प्रामुख्याने राजकीय, सामाजिक आणि समाज व्यवहार विषयक उपहासपूर्ण, वक्रोक्तीपूर्ण आणि खुसखुशीत स्तंभलेखनासाठी ते प्रसिद्ध आहेत. डिजिटल माध्यम यामध्येही संपादक, सल्लागार, ज्येष्ठ पत्रकार अशा विविध अंगाने ते काम करत असतात. त्याचप्रमाणे 1990च्या दशकात केसरी आणि महाराष्ट्र टाइम्स यासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. 2008 साली प्रवासी ह्या वृत्तपत्राचे निवासी संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. गेली 5 वर्ष लोकमत, दिव्य मराठी, आपलं महानगर, अनुभव, मुंबई लाईव्ह, संध्यानंद अशा वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन करत आहेत. पु ल देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा गाळी व इतिहास या पुस्तकाचा हसत खेळत परिचय करून देणाऱ्या मराठी वाङ्मयाचा घोळी व इतिहास या विनोदी नाटिकेचे लेखन ही त्यांनी केलेलं आहे. असे आपले गप्पाष्टकातले हे सदस्य आपण आता म्हणूया आपल्या या चर्नी रोड स्टेशनमध्ये. आणि दुसरे जे आपले आहेत ते आपल्या या चर्नी रोड स्टेशनमध्ये संजीव साबळेजी यांचा परिचय करताना मला अतिशय आनंद होतो की पूर्णपणे अस्सल मुंबईकर संजीव श्रीरंग साबळे, त्याचप्रमाणे मुंबई उपनगरांचा इतिहास आणि मुंबईची खाद्य संस्कृती आवडीचे आणि लिखाणाचे विषय हे पहिलं सदर 1987 साली टाइम्सने सुरू केले. त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच 2009मध्ये दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे संपादक हाही त्यांना बहुमान मिळालेला आहे. सोशल मीडिया, लिखाण, वाचकांची मोठी संख्या हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. 2016 ते 2022 दैनिक लोकमतचे संपादक, उत्तम मराठी चित्रपट, नाटक, TV यासाठी दिल्या जाणाऱ्या मटान सन्मान पुरस्कारात त्यांचे मोठे योगदान आहे, हे आपण विसरून चालणार नाही. 1985 महाराष्ट्र टाइम्स दिल्ली प्रतिनिधी येथे त्यांनी पत्रकारितेची सुरुवात, त्याच्याही आधी 1981मध्ये साप्ताहिक दिनांकमधून केलेली आहे. असे हे 2 दिग्गज पत्रकार क्षेत्रातले आपल्याला लाभलेले आहेत. मी सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार संजीव साबळे यांचा सत्कार करण्यासाठी आपले स्वामीराज प्रकाशनचे संस्थापक रजनीश राणे यांना विनंती करते की त्यांना पुस्तक ही भेटवस्तू द्यावी. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांचं उत्साह. आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी या दोघांचं सत्कार किंवा स्वागत करणार नाहीये. मुंबईतील राज्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर इकडे उपस्थित आहेत. ते आवर्जून आलेले. प्रकाश अकोलकरांना मी विनंती करते की त्यांनी संजीव साबळे यांचा सत्कार करावा. खाली उतर.
प्रकाश अकोलकरांना मी विनंती करते की त्यांनी मुकेश माचकर यांचाही सत्कार करावा. आणि रजनीश राणेंना विनंती करा की प्रकाश अकोलकरांचा सत्कार करावा. आणि पुन्हा एकदा रजनीश राणे आहेत आपले स्वामीराज प्रकाशनचे संस्थापक, यांनी सिनियर पत्रकार प्रकाश अकोलकर यांचा सत्कार करावा. बोला सर, द्या. नमस्कार. मलाही हे आमचे किमान त्यातले साबळे बहुधा 40 वर्षांचे मित्र असतील आणि माचकर 30 वर्षांचे असतील आणि आम्ही प्रदीर्घ काळ आणि दिवसाचा प्रदीर्घ वेळ एकत्र महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये बसून काम केलं होतं. दोघांबद्दल एकच वाक्य सांगता येईल, दोघंही कुठल्याही विषयावर अत्यंत उत्कृष्ट चुरचुरीत आणि मार्मिक लेखन करू शकतात. त्यालाच पत्रकार म्हणतात. नाहीतर एखादा पत्रकार फक्त एकाच विषयावर घेऊन बसतो, जसा मी फक्त शिवसेना घेऊन बसलो आहे, तसं या दोघांचं झालं नाही. याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोणी सेट केला आहे ना, मला माहीत नाही कोणी केला आहे, अत्यंत अप्रतिम केला आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आता पुढे मी सूत्र त्या दोघांकडे देतो. ते दोघं काय म्हणजे ते केवळ लेखक नाहीत, त्यातले ते साबळे तर कलावंत पण आहेत. माचकर हे पूर्वी बालचित्रवाणीत काम केलेले गृहस्थ आहेत, त्यामुळे ते दोघांनाही सादरीकरणाचं फार चांगलं ज्ञान आहे. आता बघू ते काय करतात. आनंद बिर्जे सर. मुंबई मराठी साहित्य संघाचे कोषाध्यक्ष माननीय आनंद बिर्जे आपल्यासमोर 2 शब्द मांडणार आहेत आणि त्यानंतर आपला गप्पाष्टकांचा कार्यक्रम सुरू होईल. नमस्कार, मी आनंद बिर्जे, कोषाध्यक्ष. मुद्दाम आता इथे आलो आहे कारण या जुलै ऑगस्टमध्ये आमच्या साहित्य संघाची निवडणूक झाली आणि त्यावेळेला आम्ही ज्या पद्धतीने लोकांना सामोरे जात होतो, काही आडपडदा न ठेवता आम्ही सामोरे गेलो आणि खूप प्रचाराची रणधुमाळी माजली होती. त्यावेळेला एक माणूस आमच्या मागे खंबीरपणे उभा राहिला, ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार संजीव साबळे सर. मी मुद्दाम त्यांचे आभार मानत नाही, पण कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे निष्पक्षपणे आमची बाजू लावून धरली. आणि आज जे आम्ही तुमच्यासमोर एक दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसांनी कार्यक्रम सादर करू इच्छितो, त्याच्यामागे त्यांचं पाठबळ आहे. ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि आता आम्ही ज्येष्ठ पत्रकार अकोलकर सरांना पण बोललो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आणि जेणेकरून साहित्य संघ जसा तुम्हाला अपेक्षित आहे तसं कार्य यापुढे चालू ठेवेल. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री संजीव साबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले गप्पाष्टक हा विषय सुरू करावा. नमस्कार. सर्वप्रथम मी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांचे आभार मानतो. आणि अलीकडेच झालेल्या साहित्य संघाच्या निवडणुकीत मराठी मंडळींचा विजय झाला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. या भागातल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक मराठी संस्था किंवा जुन्या संस्था ह्या स्वतःच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न इतर मंडळींकडनं सुरू आहेत. मी त्याबद्दल आत खोलात जात नाही कारण तो इथला विषय नाही आहे आजचा. पण मराठी संस्था टिकून राहाव्यात आणि मराठी संस्थांमध्ये सतत काही ना काही कार्यक्रम व्हावेत अशीच माझी इच्छा होती. आणि मी हे काहीतरी सिंहाचा वाटा वगैरे काही तसं काही नसतं. मी माझ्या पद्धतीने मी लिहित होतो आणि तुम्हा सर्व मंडळींच्या मदतीने हे मराठी मंडळी निवडून आली, एवढंच. दुसरं म्हणजे माझा साहित्य संघाची मला पहिली जी आठवण आहे
ती बहुधा 1980 वगैरे सालातली असेल. मी या व्यासपीठावर एका नाटकासाठी उभा होतो. ऑल्डस हक्सलेचं ब्रेव्ह न्यू वर्ल्ड नावाचं नाटक होतं, ते मराठीत केलं होतं आणि त्यात 70 कलाकार होते राज्य नाट्य स्पर्धेत आणि कमलाकर नाडकर्णी वगैरे त्याच्यात परीक्षक होते. आम्ही काही फार पुढे गेलो नाही, ती काही अपेक्षा नव्हतं, पण तेव्हा त्याच्यानंतर माझं नाटक संपलं आणि मग अधूनमधून कधी ना कधी मुंबई टाईम्स कार्निवलचे काही कार्यक्रम इथे झालेले होते, तेव्हा आलेलो होतो, असं येत राहिलेलं आहे. पण गिरगावशी माझा संबंध खूप जुना आहे आणि त्यातल्या बहुतांशी ज्या सगळ्या गोष्टी आहेत आवडीच्या आहेत ना, त्या गिरगावातल्या खाद्यसंस्कृतीशी संबंधित आहे. मग इथनं बाहेर पडलं की समोर मॉडर्न, तिथे खरवस खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. कोल्हापुरी चिवडा, त्या बाजूला बाहेर पडलं की एक इराणी होता, तिकडे एक वरती मॅटर्निटी होम होतं, नार्वेकर किंवा काही तत्सम होतं तिथे. पुढे गेलं की राजा रिफ्रेशमेंट, त्याच्या पुढे ते एक चिलियाचं आता हॉटेल आहे, त्याच्या अलीकडे खटाववाडीच्या खाली एका मंगळुरी माणसांचं हॉटेल होतं, ते उडपीने मंगळुरी होते आणि त्याचंही नाव सेंट्रल होतं. त्याच्याच पुढे गेलं की ताराबागेच्या अलीकडे एक सेंट्रल हॉटेल होतं, तिथे मी रोज जेवायला जायचो. तेव्हा खिशात पैसे खूप कमी असायचे आणि त्या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य होतं की पोळी आणि भात हे वगळता भाज्या आणि वरण हे ते तुम्हाला जितकं हवं तितकं द्यायचे. त्यामुळे मी तिथे जायचो, 3.5 रुपये वगैरे थाळी असेल बहुधा, आणि मग त्याच्यात सतत आम्ही ते वरण द्या, भाजी द्या, वरण द्या, भाजी द्या करत त्याने पोट भरायचो. पुढे इथे मनोहर दुग्धालय होतं, तिथे आता भाजीपाव आलेलं आहे. त्याच्या पुढे मेवाड हॉटेल आहे, तिथे अनेकदा मिसळ खाल्लेली आहे. ती बिलकुल मराठी मिसळ नव्हती, पण परवडणारा गरम पाव मिळायचा आणि मिसळ मिळायची. कुलकर्ण्यांची भजी होती, कोना होतं, विरकर होतं, माधवाश्रम होतं, या बाजूला सत्कार होतं, श्रीराम बोर्डिंगमध्ये ते मासे मिळायचे, तिथे मला वाटतं आता बियर पण मिळते बहुधा. या बाजूला गेलं की पणशीकर तांबे करता करता या बाजूला गेलं की सत्कार नावाचं ठाकूरद्वारच्या नाक्यावरचं सत्कार, पुढे प्रल्हाद भुवन, त्याच्यासमोर गेलं की आपलं टेंबेंचं विनय, आयडियल एक होतं. आणि मी ही मुद्दामून मराठी रेस्टॉरंट साधारण सांगतो, याचं कारण हा जो पट्टा होता हा पूर्ण मराठी मंडळींचा होता. त्यातली गंमत अशी की इराणी त्याच्या पलीकडे होते अधिक. इराण्यांनी सर्व नाक्यावरची जी जागा होत्या तिकडे ते सुरू केली रेस्टॉरंट. ती सुरू केल्यानंतर तांबे वगैरे जी मंडळी होती त्यांना असं वाटलं की आपणही काहीतरी इथे सुरू करायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते सगळे कराडे ब्राह्मणांचं वैशिष्ट्य म्हणजे एका हातात झारा आणि उलथणं किंवा कलथणं ज्याला म्हणतात. म्हणजे ते मंडळी लग्नापासून सगळ्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी जे आचारी असतात ते बरेचसे आता बदलले आहेत, पण त्यावेळेला हे कराडे ब्राह्मण असायचे. ती ही बहुसंख्य जी रेस्टॉरंट आहेत ना मराठी, ही ती कराडे ब्राह्मणांची. मग त्यांनी ठरवलं, मग सुरुवातीला एकदम रेस्टॉरंट कसं सुरू करणार, मराठी माणसाच्या डोक्यात रेस्टॉरंट ही कल्पनाच नव्हती त्यावेळेला. मग त्यांनी अगोदर दुग्धालय सुरू केली, मग दूध आणि मग त्याच्यानंतर लोक म्हणाले काहीतरी बिस्किटं, मग बिस्किटं ठेवायला लागली. बिस्किटं कुठली ठेवायची हाही प्रश्न होता. 2च प्रकारची बिस्किटं, एकतर इराण्यांकडची नाहीतर ख्रिश्चनांकडची, पण तरी त्यांनी मग बिस्किटं ठेवायला लागले. मग कोणी सांगितलं चहा, असं करता करता मग पोहे आले, मग पोहे करता करता उपमा म्हणजे ते उपपीठ ज्याला म्हणतो की ते आलं, आणि असं करता करता ती सगळी वाढली. हा असा मराठीचा भाग. तिथे जरा पुढे गेलं तर मागच्या बाजूला लॅमिंग्टन रोडला दादासाहेब भडकमकर मार्गावरती तिथे चाफेकर, तेही कराडे. आता ते दुसरं मोघे नावाचे ग्रहस्थ त्यांच्याकडे त्याचा ताबा आहे, पण चाफेकर. तिथे पुढे एक लीलाधर नावाचे भंडारी होतं, राऊत नावाचा एक ग्रहस्थ होते, ते चालवायचे. मी अनेकदा तिथे जायचो, खायचो तिथेही माझं ऑफिस होतं, अगदी राजाराम मोहन राय मार्गावर होतं, तिथे खायचो वगैरे. आणि तिकडचं जे जेवण होतं ते माझ्या डोक्यात इतकं भिनलं होतं ना की बस तिथेच जेवायचं असं व्हायचं. काही काळाने ते
जसजसे मुंबईतले भंडारी गेले तसतसं तेही गेलं, इथलं जसं अनंत आश्रमही गेलं, सगळीच जी आहेत अशी ती बंद होत गेली. तर ते गेलं. एके दिवशी मी बसनी चाललो होतो, मला वाटतं 66 नंबरच्या बसनी कुठेतरी चाललो होतो, बहुधा 66 असेल. तर मला अचानक लीलाधर असा बोर्ड दिसला, म्हणून मी ताबडतोब उतरलो सिग्नलला आणि गेलो तिथे. मी गेलो तर मला लक्षात आलं हे ते दिसत नाही आहे, पण बघूया, सगळी मेनू तोच. म्हणून मी खिमा पाव मागितला सुरुवातीला. तर म्हटलं हे नाही, हे बकवासच आहे, अगदीच बकवास आहे. तर तिकडच्या मालकाला विचारलं याचे मालक कुठे आहेत. ते बाहेर राऊत नावाचे मालक होते, ते नवा काळ वाचत बसलेले होते. आत्ता मला इकडे मगाशी जो फोटो होता, एक असे दरवाजा आपला शटर बंद आहे आणि 2-3 जणं पेपर वाचत आहेत असं एक, हां तो मला इथनं दिसत नाही आहे. हां मगाशी इथे होता वाटतं. तर मला त्याची आठवण झाली ते बघतात की बाबा हे बंद झालं. त्याच्या पुढे त्याच भागामध्ये सगळी जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे ऑटोवाल्यांचे सरदारजी वगैरे सगळे होते. त्याच्यामुळे ते छोले भटुरे वगैरे असली सगळी तिकडची जे होती ते आत्ताही 1-2 रेस्टॉरंट आहेत जिथे मिळतात. आणि ह्या भागातलं एक रेस्टॉरंट म्हणजे मला वाटतं डिलाप्लेक्स अवंतिकाबाई गोखले मार्गाच्या पुढे आहे. तुम्ही म्हणाल मी फक्त गिरगावकर बोलतो, गिरगावविषयी नाही बोलत, मी बाकीही बोलणार आहे. तर इथे यायचो. नंतर हरकिसनदास हॉस्पिटलच्या खाली एक इराणी आहे, तिथे जायचो. या बाजूला तुम्ही गेलात, ठाकूरद्वार जरा क्रॉस करून पुढे गेलात किंवा प्रिन्सेस स्ट्रीट जेव्हा तुमची च्या पलीकडे गेलात तर मग तुम्हाला विंदालू, सोरपोतेल ही सगळी गोवन फूड मिळायला लागेल. ह्याचं कारण त्या भागात आत्ताही ख्रिश्चनांची वस्ती अधिक आहे. ख्रिश्चनांची गोव्याचे ख्रिश्चन आहेत, तामिळ ख्रिश्चन आहेत आणि पूर्वीचे जे अँग्लो इंडियन वगैरे जे होते ते आहेत. अशा सर्व प्रकारचे ख्रिश्चन आहेत. तर तिकडे ते पूर्वापार तो क्रॉस, तिकडचा क्रॉस मैदानावरचा क्रॉस यांना साळुंके सांगू शकतील, कदाचित त्याच ख्रिश्चनांनी तिकडे बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते क्रॉस मैदान झालेलं आहे. तर तिथे ते ख्रिस्ती लोकांनी जे हे केलेलं होतं तिकडे सगळी ख्रिश्चनांची रेस्टॉरंट. तिथे तुम्हाला मराठी रेस्टॉरंट नाही मिळणार. मग पुढे तुम्ही फोर्टमध्ये गेलात ना तर सर्व प्रकारची रेस्टॉरंट आहेत. पण तिकडे आपल्याला मराठी माणसाला आवडणारं म्हणजे प्रदीप गोमांतक असेल किंवा संदीप गोमांतक असेल असं तिथली हॉटेल. पण तिकडे एकेकाळी तुम्हाला लक्षात असेल तर स्मगल्ड गुडचा व्यापार खूप चालत असे. आणि ते सगळे मलबारी होते, मल्याळी होते. म्हणजे टेप रेकॉर्डर आपल्याकडे जेव्हा जोपर्यंत उदारीकरण नव्हतं त्याच्या अगोदर ह्या सगळ्या वस्तू परदेशी मिळणं अवघडच होतं. म्हणजे साधा माउथ ऑर्गन असो किंवा कॅसेट असो ही पण सहजी मिळत नसे, सोनीची कॅसेट वगैरे. तर ते सगळं तिथे मिळत असे. म्हणजे आता आरामकडनं जरा पुढे गेलं किंवा तिथे एम्पायर हॉटेल होतं, आता तिकडे मॅकडोनल्ड आलेलं आहे त्या फुटपाथवरनं आणि समोरच्या फुटपाथवरनं. तर तिथे जे होतं ते सगळं त्यांचं, तर त्याच्यामुळे तिकडे मल्याळी लोकांची रेस्टॉरंट आहेत. ते कसं तो हे बदलत जातो ट्रेंड. आणि मग तिकडनं जरा पुढे गेला तर अधिक इराण्यांची हॉटेल, पारशांची हॉटेल आणि मग अगदी मॉन्डेगर किंवा लिओपोल्ड वगैरे ही एक कल्चर. म्हणजे आर्थिकदृष्ट्या एक वेगळा भाग असतो, तुम्ही कुठल्या प्रांतात न येता हा एक भाग असतो आणि त्या भागात होणारी वस्ती किंवा त्या भागात कामासाठी येणारे लोक ह्याच्यातनं त्या भागाचं कल्चर, फूड कल्चर, खाद्यसंस्कृती तयार होते. तुम्ही गिरगावातनं प्रिन्सेस स्ट्रीटवरनं डावीकडे वळलात आणि काळबादेवीच्या आतमध्ये शिरलात तर तिकडे मोठी खाऊ गल्ली आहे आणि तिथे तुम्हाला गुजराती आणि मारवाडी पद्धतीचे सर्व खाद्यपदार्थ हमखास मिळतात. मला घशाचा त्रास आहे, थोडा मी पाणी पितो मध्ये. तिथे मग मला वाटतं जोशी क्लब आहे, गुजराती जेवण थाळी देणारा, न्यू फ्रेंड्स क्लब वगैरे अशी रेस्टॉरंट आहेत. ते भगत ताराचंद पुढे आहेत, कच्छी लोक, त्यांचं तिकडचं जेवण आहे ते. अशी ही इकडची मुंबईचं जे खाद्यसंस्कृती आहे ना ही विभागवार होत गेली आणि मग ती हळूहळू बदलत गेली. आता आपण जर जवेरी बागा, काळबादेवी इकडनं बाहेर पडून पलीकडे गेलो तर तुम्हाला सुलेमान उस्मान मिठाईवाला दिसेल, तिथे तवक्कल मिठाईवाला दिसेल किंवा तिकडे मुस्लिमांची रेस्टॉरंट, तिकडे शालीमार वगैरे जी रेस्टॉरंट आहेत ती दिसतील. तिकडे तुम्हाला बिर्याणी तिकडे चांगली मिळेल. तिकडे तुम्हाला खिमा किंवा नान किंवा अमुक तमुक जे पदार्थ आहेत, नॉनव्हेज पदार्थ ते चांगले मिळतील. पण तिकडे तुम्हाला मराठी पद्धतीची किंवा गुजराती पद्धतीची थाळी मिळणं अवघडच आहे.
तिकडनं जरा पुढे गेलात तुम्ही की मग भायखळा सुरू झाला की तिथनं परत थोडीशी गिरणगाव सुरू होतो आणि मग तिथे मराठी रेस्टॉरंट थोडी दिसायला लागतात. जय हिंद वगैरे काय काय आहेत ती दिसायला लागतात. गिरणगावचं वैशिष्ट्य पण असं आहे ना, एका बाजूला आंबेडकर रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला डिलाईल रोड. डिलाईल रोडवर पूर्वापार जे गिरणी कामगार होते हे पश्चिम महाराष्ट्रातले, कोल्हापूर सातारा वगैरे भागातले, आणि या बाजूचे सगळे कोकणातले होते. तर या भागात जी त्यावेळेला गिरणी कामगारांना देखील जी बायका खानावळी चालवायच्या, तिथे जे जेवण मिळायचं तिथे तांदळाची भाकरी मिळायची आणि नारळ वाटलेला ओल्या नारळाचा काही केलेला स्वयंपाक असायचा. आणि या बाजूला होतं ती ज्वारीची भाकरी आणि बाकीचा स्वयंपाक असायचा, शेंगदाण्याचं कूट वापरलं गेलेलं. तिथे आजरा नावाचं एक हॉटेलही होतं बराच काळ. आजरा नावाचं हॉटेल ह्या मुंबईसारख्या ठिकाणी त्या वेळापासून अगदी मला वाटतं 5-7 वर्षापूर्वी ते बहुधा बंद झालं. तर हा इतका वेगवेगळे प्रकार आपल्याला एरिया वाईज दिसत राहतात. आपण तितकासा विचार करत नाही. परत तुम्ही तिकडनं दादर पश्चिमेच्या भागात आलात की मग तुम्हाला आस्वाद दिसेल, प्रकाश दिसेल, आदर्श दुग्ध मंदिर दिसेल, एकादशी नावाचं आहे, तांबे आहेत, पणशीकर आहेत. हे असं हे तिकडचं मग परत पुन्हा मराठी कल्चर दिसतं. आणि पुढे गेलात की माहीमचा भाग आला की पुन्हा तुम्हाला एक वेगळी मुंबई दिसते. मग तुम्हाला तिकडे तुम्ही फालुदा खाणारे लोक दिसू शकतात. तुम्हाला ह्या भागात फालुदा खाणारे लोक दिसत नाहीत. फालुदा खाणारे किंवा तव्यावरचं एक कबाब जिथे बनत आहेत तिथे ह्या पद्धतीची, किंवा तिथे हलवा पुरी म्हणून, म्हणजे पुरी म्हणजे ती पोळी असते याच्या तव्यावर पण नाही, घमेल्यावर केलेल्या मोठीची मोठी पोळी असते ती, आणि ती आणखीन हलवा, गाजरचा हलवा खातात. ते आपल्याला इथे अन्यत्र कुठे दिसत नाही, ते तिथे दिसेल. बांद्र्याचं कल्चर पण ईस्ट आणि वेस्ट असं वेगळं आहे. तुम्ही इथे या बांद्र्याहून उतरून तुम्ही त्या पाली हिल आणि त्या भागात सगळं जायला लागलात की तिकडे कॅफेज आणि ते सगळे कपडे घातलेले वेगळेच लोक असतात आणि पिण्याच्या वस्तू पण वेगळ्या असतात. आणि तुम्ही इकडच्या पूर्वेला गेलात आणि म्हाडाची जी इमारत आहे तिथल्या आसपासच्या ठिकाणी गेलात तर तिथे आपल्याला मराठी पद्धतीची रेस्टॉरंट अजूनही दिसतात, कारण वस्ती तिथली मराठी आहे. आणि मग त्याचप्रकारे आता मी प्रत्येक गावाचं आणि एरियाचं वर्णन करत नाही, पण या पद्धतीने होत गेलं. जसं साऊथ इंडियन तुम्हाला फूड जर खायचं असेल तर चेंबूर सायनमध्ये मिळेल उत्तम पद्धतीचं. उडपी म्हणत नाही मी, तामिळ पद्धतीचं असेल की कन्नड पद्धतीचं असेल तर ते तिथे मिळेल. मल्याळम पद्धतीचं केरळमधलं पाहिजे असेल तर तुम्हाला फोर्टमध्ये मिळेल किंवा माहीममध्ये मिळेल. तर अशी ही वैशिष्ट्य आहेत. गुजराती फूड पण असे ते टप्पे आहेत वेगवेगळे. तुम्ही बोरिवलीत जा, गुजराती फूड तुम्हाला उत्तम मिळेल, पण गोरेगावात तुम्हाला गुजराती फूड मिळायची शक्यता कमी आहे, जोगेश्वरीमध्ये मिळण्याची शक्यता नाही. असा हा वेगवेगळ्या लोकांची जसजशी वस्ती होत गेली तसतसं तिकडचं कल्चर जे आहे, फूड कल्चर, हे तयार झालेलं आहे. आता हा एक मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग असला तरी खाद्यसंस्कृती कशी तयार होते तर त्या भागात राहणाऱ्या लोकांमुळेच ती तयार होते. तशीच हॉटेल्स तिकडे येतात. रेसिडेन्शियल भागातमध्ये आपण रेस्टॉरंट आणि बार शक्यतो आपल्याला नको असतो. जिथे शाकाहारी लोक राहतात त्यांना तिथे मांसाहारी रेस्टॉरंट नको असतं. जिथे मांसाहारी राहणाऱ्या ज्या वस्त्या आहेत तिथे मांसाहारी रेस्टॉरंट येतात. तिथे आस्वादसारखं किंवा प्रकाशसारखं जिथे फक्त वडा आणि मिसळ मिळेल ते रेस्टॉरंट कदाचित फारसं चालणार नाही. हा एक भाग मला वाटतं ह्या मुंबईच्या याच्यातला आहे. आणि मुंबईचं दुसरं कल्चरचा एक बघायला पाहिजे. आता मी बोलताना एक विसरलो की पंचमपुरीवाल्याचा उल्लेख करायला पाहिजे. मुंबईतलं सर्वात पहिलं रेस्टॉरंट म्हणता येईल 1842 साली आग्र्याहून एक माणूस घोडागाडीवर नाही बैलगाडीवर मुंबईत आला. आता मी हे कल्पनाच करू शकत नाही की त्या काळात बैलगाडीवरनं मुंबईत येणं. साळुंकेही सांगू शकतील की तेव्हा फार लांब काय वांद्र्याहून देखील फोर्टमध्ये येणं हे तितकंसं सोपं नव्हतं. काही वेळेला ओहोटीच्या वेळेला लोक चालत यायचे किंवा मग त्या बोटीनी यावं लागायचं. तेव्हा जेव्हा जोडलीच गेलेली नव्हती. हा माणूस त्यावेळेला 1842 साली इथे आला आणि त्यांनी इथे पुरी आणि भाजी विकायला सुरुवात केली. ते त्यावेळेला लोक खात होते.
लोकांना ते आवडत होतं वेगळ्या पद्धतीचं. याचा अर्थ त्यावेळेलाही उत्तर भारतीय लोक ह्या भागात राहत होते. त्याशिवाय कोण खाणार नाही ना. पुरी भाजी आपण करतो ती वेगळी असते, उत्तर भारतीयांची वेगळी असते, दक्षिण भारतीयांची वेगळी असते. तिथे त्या माणसांनी सुरू केला आणि तो व्यवसाय सुरू झाला. तर हे जे वस्तीनुसार एक होत असतात. आणि फूड कल्चरमध्ये दुसरं असं आहे की इथे जेव्हा अनेकदा मी विचार करतो की पोर्तुगीज येण्या अगोदर भारतीय लोक काय नेमकं खात होते. त्यावेळेला जेवणात बटाटा नसेल किंवा पोर्तुगीजांनी काही काही वस्तू इथे आणलेल्या आहेत त्या तेव्हा नव्हत्या. तांदूळ खात होते, तर ज्वारी खात होते. गहूचं प्रमाण एवढ्या प्रमाणात होतं का? नव्हतं गव्हाचं प्रमाण. मग मासे खाणारे होते ते फक्त मासे खायचे, पण इतरांचं काय, म्हणजे इतर जे होते ते काय नुसतं भाज्यांवर खायचे किंवा त्या पद्धतीचा स्वयंपाक कसा बनायचा. मसाले आज जितके आहेत तेवढे मसाले होते किंवा आज आपल्याकडे स्वयंपाकात धण्याची पूड, जिऱ्याची पूड, आणखीन कुठले मसाले किंवा एवढा मिसळणीचा डबा असतो तसं नसणार. मग असा विचार करता माझ्या लक्षात आलं की एक 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 करता, हे नुसती माझी निरीक्षण आहे, मी काय खूप अभ्यासक वगैरे नाही आहे. तर ते लक्षात आलं की तवा हा जेव्हा प्रकार आला ना त्यांनी सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं. आज तुम्ही बघा, तवा जर नसेल ना तर घरात काही चालत नाही. म्हणजे घरात काय कुठेच चालत नाही. घरातली पोळी म्हणा, चपाती म्हणा त्याच्यावर करतो. अनेकदा तव्यावर आपण काहीतरी फ्राय करतो, आमलेट त्याच्यावर करतो. तुम्ही भाजीपाव करतात तो तव्यावर असतो, डोसा करतात तो तव्यावर केला जातो, बिर्याणी केली जाते ती तव्यावर असते. तर तव्याने आपल्या खूपच मोठं हे केलेलं आहे. अनेकदा रगडा पॅटीसचं ते पॅटीस असतं ते पण त्याच्यावरच भाजलं जातं. तवा नसता तर हे माणसांनी कसं शोधलं असेल बाबा असं आपण करावं. त्याच्याऐवजी त्याच्याही आधीचा भाग आहे की कणिक भिजवायची, गव्हाचं पीठ भिजवावं हे सुचणं, हे देखील खूप मोठी गोष्ट आहे की असं केलं तर असं होतं, तसं केलं तर तसं होतं. हा तव्याचा एक भाग आहे. हा त्याच्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, म्हणजे केवळ मुंबईत किंवा भारतात नव्हे, जगभर, तुम्ही जगभरात कुठे गेला तरी तवा हा लागतोच लागतो. सगळीकडे बघा, तुम्ही चीनमध्ये जा, तुम्ही कुठे आणखीन वेगळ्या अमेरिकेत जा, कुठे जा, तवाशिवाय काही चालत नाही. ते त्याचे आकार वेगळे असतील, त्याची डिझाईन्स वेगळे असतील, काही फ्लॅट असतील, काही गोलसर असतील, असे वेगळे असतील. पण तवा जे आला त्याच्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आपल्याकडे येऊ शकले. तवा आल्यानंतरचा पुढचा भाग आहे तो आपली कढई आली. कढई आधी आली आणि तवा नंतर आलेला नाही आहे. त्याच्यावरती तव्यावर काही करता येतं म्हटल्यानंतर आणखीन जर त्याच्या पुढचा प्रयोग असेल तो कढई आहे. तर यातनं ती सगळी जी खाद्यसंस्कृती आहे ती जगभरची, भारतातली आणि मुंबईतली पण बदलत गेली. आणि सर्वाधिक मुंबईतली जी अधिक बदलत गेली याचं कारण आपल्याकडचा जो भाजीपाव असेल, तवा पुलाव असेल, आणखीन डोसा असेल रस्त्यावरचा, हे सगळे जे आहेत ना हे तव्यामुळे निर्माण झालेले आहेत. आणि त्यातलं गंमत वेगळी अशी की आपण अनेकदा रेस्टॉरंटमध्ये खात असतो तेव्हा आपल्याला दिसतो हा मेनू, तो मेनू, अमुक तमुक, मोठेच्या मोठे दिसतात. पण त्यातले बहुसंख्य प्रकाराचा उगम हा मुंबईतल्या स्ट्रीट फूडवर झालेला, स्ट्रीटमध्ये झालेला आहे, खाऊ गल्ल्यांमध्ये झालेला आहे जन्म. आज आता इकडे सगळीकडे बेडणे डोसा म्हणून फार लोक तिकडे, मी राहतो त्या जवळच्या भागात एक बेडणे डोसाचं एक रेस्टॉरंट उभं राहिलेलं सुरू झालेलं आहे. मी 2दा-3दा पाहिलं. तिथनं येता जाता 100-150 लोक रांगेत उभे होते डोसा खायला. आत गेल्यानंतर ते उभं राहून खावं लागतं आणि उच्चभ्रू लोक सगळे तिथे उभे होते. बेडणे डोसा हा दावणगिरीचा डोसा होता. तो आपल्याकडे पण मिळतो, आपल्या रस्त्यावर मिळतो तो डोसा. पण त्याचं मार्केटिंग अगोदर बंगलोरनी केलं आणि मग ते इथे येऊन आपल्याकडे आता सांगायला लागलं की ह्या बेडणे डोसा आहे. बेडणे म्हणजे पांढरं लोणी आणि डोसा, डोशावर पांढरं लोणी घालून केलेला डोसा. त्यात काही फार मोठं नाही आहे. तुमच्यापैकी अनेकांनी कोल्हापूरला पण तो दावणगिरी डोसा अगदी अंबामातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला 2 ठिकाणी तो मिळतो. तर हे जे बेडणे डोसा वगैरे हे सगळे प्रकार आहेत ना ते वेगवेगळ्या कल्चर. मी मुद्दा वेगळा सांगत होतो की
मध्ये मध्ये मला त्रास होतो आहे त्याच्यामुळे माफ करा. हां, तर हे जे स्ट्रीट फूडवरनं इतके प्रकार आले, इतके गिन्नी डोसा नावाचा प्रकार आहे. गिन्नी डोसा नावाचा काय प्रकार आहे? डोसाच आहे हो तो. नंतर डोशाला लहान मुलांना ते आवडावं म्हणून त्याला कान काढून, त्याला 2 डोळे काढून, त्याला नाक काढून, त्याला असं तोंड हसरं तोंड काढून असा डोसा बनवायचं. हे कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये नव्हतं. आज ते रेस्टॉरंटमध्ये येतं. पण ते सुरू झालं मात्र रस्त्यावरच्या खाऊ गल्लीतले त्यांना त्यांचा धंदा वाढवायचा आहे म्हणून. आज सगळे इंदोरी पोहे म्हणून जे काही करतात, आपले पोहे आणि त्यांचे पोहे तेच आहे. त्याच्यात फक्त वरचा जो जिरावन मसाला जो म्हणतात त्यात तेवढाच वेगळा आहे. जिरावन म्हणजे चाट मसाला जो असतो, चटपटीत मसाला असतो, तो वरनं घालतात. हल्ली लोक स्वयंपाकात घालतात. मध्यंतरी मी सँडविच घरी केलं तर त्याच्यातही घातला होता. कशातही चालतो चटपटीतपणा यायला. पण त्यामुळे तिकडची खूप प्रसिद्ध झाले. नागपूरचे तर्री पोहे, पोह्यासारखे पोहे, त्याच्यावरती तिखट जाळ कढी किंवा काय रस्सा आणि वरनं एक असा टॉमॅटो ठेवून लोक वेड्यासारखे खातात. हे इथेही सुरू झालं. लोकांना काय आवडेल हे सांगत नाही, सांगता येत नाही. एक वाघाबद्दल असं म्हटलं जातं की वाघ हा नरभक्षक असतो आणि त्याला ती एकदा माणसाची चटक लागली की तो सतत माणसाच्या शोधात असतो. माणूस बिलकुल विरुद्ध आहे. तो सतत वेगवेगळ्या चवीच्या मागे धावत असतो. त्याला आज हे आवडतं, उद्या ते आवडतं, परवा ते आवडतं, त्याला हा डोसा आवडतो, त्याला तो मेदूवडा आवडतो. आणि बोलतानाही असं की तिकडचा अमुक वस्तू, तिकडची मिसळ खूप चांगली असते किंवा टेंबेंची मिसळ खावी तर टेंबेंकडची, किंवा भजी खावी तर कुलकर्ण्यांका. आता कुलकर्णी अनेकांना माहीत नसतील कारण कुलकर्णी अस्तंगत होत मला वाटतं त्याला 40 वर्षही होऊन गेली असतील. पण असं जे असतं ना तसं त्यामुळे ते लोकांच्या आवडी आधी लोकांनी निर्माण केल्या आणि नंतर ह्या आवडी आहेत ते कल्चरचं, ह्या ज्या आवडी आहेत ना ह्या आपल्या रेस्टॉरंट आणि खाऊ गल्ल्यांनी आपल्याला निर्माण केलेल्या आहेत आपल्यामध्ये. पुडला नावाचा एक प्रकार आहे. पुडला, लोकांना वाटतं पुडला काय. आजच मी आणि माझे जुने मित्र प्रवीण टोकेकर आम्ही बोलत होतो. त्यांनी मला विचारलं पुडला काय, तर म्हटलं फोटो पाठवतो तुला. पुडला म्हणजे आपल्याकडे आई पूर्वी बेसनाचं धिरडं करायची, तेच पुढे रेस्टॉरंटमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून त्याचं टॉमॅटो ऑमलेट केलं. आज गुजराती लोकांनी ते पुडला म्हणून नवीन त्याचं मार्केटिंग केलं आणि पुडला सँडविच असा प्रकार आणला. पण लोक खातात असे वेगवेगळे काहीतरी. लोकांना त्या चवी हव्या असतात, बदल हवे असतात आणि ते खातात. आता सँडविच तर सगळे खातो, पण सँडविचवरती मसालेदार वरण की आमटी हा प्रकार आहे. दाल सँडविच आणि चालतो मुंबईत. जसं सिंधी लोकांमध्ये दाल पकवान खातात, ते दाल पकवान म्हणजे काय असतं तर पापडासारखी कडक पुरीसारखे असतं आणि त्याच्यावरती दाल आणि चटण्या घालतात. तर इतकी प्रसिद्ध, इतकं लोकप्रिय. माझा आत्ता मुलगा अमेरिकेत असतो, तो आला होता, त्यांनी मला विचारलं बाबा हे दाल पकवान काय असतं. तर म्हटलं जा खाऊन ये. तो म्हणलं बाबा काहीच नाही आहे त्याच्यावर. तर मला एक कडक पुरीसारखी पुरी होती पापडासारखी आणि त्याच्यावरती डाळ आणि चटण्या घातल्या होत्या. पण काय चालेल हे सांगता येत नाही. आणि ही जी सगळी मुंबईचं खाद्य कल्चर जे संस्कृती आहे ना ती सगळी तयार झालेली आहे. मुंबईचं रूप कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे. मुंबई जर बहुरंगी नसती तर हे इतकं मोठं कल्चर किंवा खाद्य संस्कृती दिसली नसती. मी दिल्लीत फार पूर्वी होतो, मी इतक्या वर्षापूर्वी की 90 साली मी परत आलो, 91 साली. त्याच्या अगोदर दिल्लीमध्ये फक्त एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं पूर्ण दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये गुजराती रेस्टॉरंट नव्हतं. तुम्हाला गुजराती रेस्टॉरंट जायचं असेल तर गुजरात भवनमध्ये जा. महाराष्ट्र सदनमध्ये गेलं तर मराठी मिळायचं नाही, काहीतरी भयंकर मिळायचं काहीतरी खाद्यपदार्थ नेहमीप्रमाणे त्या, आणि कुठेच काही मिळायचं नाही. याचं कारण तिथे लोक अन्यभाषिक लोक होते.
साऊथ इंडियन भरपूर होते. साऊथ इंडियातली पूर्वीची आपल्याकडे जशी मराठी लोकांमध्ये होतं की बाहेर जाऊन खाऊ नये, रेस्टॉरंटमध्ये खाऊ नये, घरचं खावं. आई आपल्याला सांगायची इडली मागितली तर वडा मागितला, त्याच्यात काय ते मी घरी करून देते. हे जे होतं ते साऊथ इंडियन्समध्ये ते ऑर्थोडॉक्स आहेत. साऊथ इंडियातले साऊथमध्ये एकंदरच लोक ऑर्थोडॉक्स त्यावेळचे आणि आत्ताही अजूनही आहेत, ते मला जाणवतात. मी अजून माझं सासरवाडी तिकडे असल्यामुळे जात असतो. तर त्याच्यामुळे ते त्यांचं बाहेर खाणं नव्हतं. मला रोज सुरुवातीला घर नव्हतं, मला खायचं काय पंचायत व्हायची. सकाळी गेल्यानंतर कुठे पाहिलं तर समोसे तळतायत, कचोरी पळतायत, छोले आहेत, पुरी आहे. हे रोज सकाळी कसं खायचं आपल्याला? याचं कारण तोपर्यंत त्याला कॉस्मोपॉलिटन रूप आलं नव्हतं. पण नंतरच्या काळात, उदारीकरणाच्या काळात सगळी दिल्लीही बदलली. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, अरे बापरे, इतकी साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत. रस्त्यावर साऊथ इंडियन मिळायला लागलं. तिथे किमान 10-15 ठिकाणी आता वडापाव मिळतो. चव चांगली मिळणार नाही, पण वडापाव मिळतो. पाकिस्तानात पण वडापाव मिळतो, 50 रुपयाला एक. आणि मुंबई का वडापाव नावाने. तर हे जे मुंबईच्या बाबतीत झालं, हे सगळीकडचे लोक येत गेले. आज आमच्या अंधेरीत मी राहतो तिकडे नागा रेस्टॉरंट आहे. तिखट जाळ जेवण असतं, काही खाताच येत नाही, पण आहे रेस्टॉरंट. तुम्हाला आज कुठलं पाहिजे, आंध्र पद्धतीचं जेवण पाहिजे तर आंध्र पद्धतीचं मिळेल. कर्नाटकातलं पाहिजे तर मंगळुरी पद्धतीचं पाहिजे का, उडपी पद्धतीचं पाहिजे ते मिळेल. गोवन रेस्टॉरंट आहेत आपल्याकडे. कुठल्याही राज्याचं तुम्ही घाल तर कहावासारखं काश्मीरी रेस्टॉरंट एक अंधेरीत होतं, पण आता माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 7 काश्मीरी रेस्टॉरंट मुंबईत आहेत. ही सगळी जे आहेत. आणि उत्तर भारतातलं जे काय त्यांचं जे खाद्यपदार्थांचं वैशिष्ट्य असं मला कधी सांगता आलेलं नाही आहे. खरंच सांगतो, खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात. आपण पराठे खातो, छोले खातो, राजमा खातो. हे पंजाबचे म्हणायचे का उत्तर भारतातले म्हणायचे? उत्तर भारतातला एक असा पदार्थ, आपण आपले जसं सांगतो की पोहे असतील, उपीट असेल, वडापाव असेल, मिसळपाव असेल, असे आपले 10 पदार्थ सांगता येतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे सांगता येतील आपल्याला. दक्षिणेतले इडली आहेत, अप्पम आहे, वडा आहे, डोसा आहे, असेही खूप असतील. गुजरातचे आहेत. पण उत्तर भारताचं आहे ना, असं तुम्हाला हे वैशिष्ट्य आहे असं तिकडे काही झालं नाही. याचं कारण त्या भागातनं लोक अन्यत्र गेले, पण ह्या मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले किंवा अन्य राज्यातले लोक उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात गेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं जे फूड कल्चर आहे हे मर्यादित राहिलं. आणि मुंबईचं जे खाद्यसंस्कृती आहे ही मात्र खूप वाढत गेलेली आहे. त्यामुळे आज तुम्हाला कुठला पदार्थ आपल्याला काय खायचं असेल तर तो कुठेही मिळू शकतो. कुठेही बसून तुम्ही काही मागवता येतं. एवढं कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. परदेशात तर तुम्ही गेलात तर इंडियन रेस्टॉरंट असेल तर तिकडे तुम्हाला खाद्यपदार्थ मिळतील, बाकी तुम्हाला काहीही मिळत नाही. तुम्हाला व्हरायटी हा जो प्रकार आहे तो नाही. मराठी पदार्थांबद्दल एक नेहमीची तक्रार असते ती माझे मित्र आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, संजीव कपूर शेफ. ते म्हणाले की मराठी पदार्थांचं चव खूप चांगली असते, खूप हे असतं, पण म्हटलं एवढी का ती पॉप्युलर होत नाहीत. हे 15 वर्षापूर्वीचं डिस्कशन आहे. ते म्हणाले की मराठी खाद्यपदार्थांचं स्टँडर्डायझेशन झालेलं नाही आहे. म्हणजे जर आज मी एखादा माणूस बाहेर गावून आला आणि त्यांनी अमुक एक ठिकाणची मिसळ खाल्ली आणि त्याला ती खूप आवडली, आणि तो जर दुसऱ्या ठिकाणी गेला, तिकडचे चव त्याच्या डोक्यात बसलेली आहे, ती चव आपल्याला पाहिजे, आणि म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर बिलकुल तशी चव मिळेल याची खात्री नाही. त्याच्या डोक्यात ती चव बसलेली आहे. तर समानीकरण जे असतं ना ते बिलकुल नसतं. किंवा त्याला पहिलीच मिसळ आवडली नाही ना, की पहिलाच वडा आवडला नाही ना, तो परत कधी वड्याच्या वाटेला जात नाही. विशेषतः थालीपीठाच्या बाबतीत आपण पारंपरिकरित्या घरामध्ये थालीपीठ ही तव्यावर करायची गोष्ट आहे. आज कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलं तर ते डीप फ्राय करून देतात. ते कोणालाच ते आवडत नाही. तर असंच कुठले तरी काहीतरी त्याचे मापदंड म्हणा किंवा
त्यातली समानीकरण किंवा काय हे एकत्र काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे की चवीत किमान साधर्म्य पाहिजे असं त्यांचं म्हणणं. या उलट माझ्या अनेक मित्रांचं म्हणणं आहे की हीच तर आपली स्पेशालिटी आहे. तेही खरं आहे की कोकणातलं जेवण आणि देशावरचं जेवण जर सारखं असेल तर त्याच्यात गंमतच नाही. आज देशावरचा माणूस जातो तिकडे आणि म्हणतो मस्त कोकणातलं जेवण खाल्लं, मासे खाल्ले, अमुक खाल्ले, काय मसाले होते वगैरे. किंवा मुंबईचा माणूस जातो आणि नागपूरला आणि सावजीचं मटण असं खाऊन येतो किंवा पुडाची वडी खातो. किंवा शेगावला गेल्यानंतर शेगावची कचोरी, कालच माझ्या घरी दोन्ही सुदैवाने कचोरी आणि शेगावची कचोरी आली, पुडाची वडी आलेली आहे आणि कालच मी खाल्लेली म्हणून मला ती आठवण झाली. तर त्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या ठिकाणचं ते वैशिष्ट्य पण आहे. म्हणजे त्याचं स्टँडर्डायझेशन नसणं हा जसा तोटा असेल त्याचप्रमाणे त्याच्यात वैविध्य चवीमध्ये असणं हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि ते आपल्याला मुंबईमध्ये देखील दिसतं तुम्हाला अनेक पदार्थांत. मुंबईत बऱ्याच अंशी हल्ली स्टँडर्डायझेशन होत आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी सतत सगळीकडे सारखंच सांबार, सारखीच चटणी. मग आपल्याला वाटतं की याच्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं खावं. तिकडे साऊथमध्ये आपण टॉमॅटोची जी चटणी करतो लाल मिरची आणि गोल कांदा घालून करतात तशी इथे मिळत नाही. तर तिथली चटणी जी असते त्याच्यात ते आपण पंढरपुरी डाळ म्हणतो, ते मद्रास डाळ म्हणतात, ती घालून केलेली चटणी असते, ती जरा वेगळी असते. किंवा तिथे असे जे प्रकार असतात ते आपल्याला वेगवेगळ्या चवी आपल्याला हव्या असतात. मला कल्पना नाही आहे मी किती वेळ बोलायचं आहे आणि कधी थांबायचं आहे, नाही तर मी बोलत राहीन आणि नंतर ह्यांचा वेळ कमी होईल. मला तेच हवं आहे. हां, तुम्ही सांगा मी किती वेळ बोलायचं का संपली वेळ माझी? हां, थोडंच वेळ संपत आलेली आहे, पण तुमचे मुद्दे जे आहेत ते सगळ्या श्रोत्यांना खाद्यसंस्कृती तुम्ही घेऊन चाललात, आवडत आहे. खाणं हा विषय सर्वांनाच आवडतो त्याच्यामुळे. आणि जर प्रत्यक्ष खाणं असतील तर इकडनंही निघून जातील लोक. तर हा जे वैविध्य आहे ना ते मी सुरुवातीला म्हणालो की वाघाचं जसं असतं की तो नरभक्षक असतो आणि त्याला ती एकच चव आवडते. माणसाला सगळ्या सतत वेगवेगळ्या चवी हव्या असतात. त्याच्यामुळे तो सतत वेगवेगळ्या चवींच्या शोधात असतो. मुंबईत समानीकरण जो झालेलं आहे, स्टँडर्डायझेशन झालेलं आहे, पण त्याप्रमाणे नवनवीन पदार्थ येऊन घातलेले आहेत. 10 वर्षापूर्वी अप्पम किंवा पणियारम, ज्याला तिथे पणियारम म्हणतात, इकडे अप्पम म्हणतात, अप्पा ज्याला म्हणतात, तो प्रकार मिळत नव्हता, तो आता आलेला आहे. तसे जे सगळीकडचे आलेले आहेत. आपण छोले पूर्वी घरी करत नव्हतो, आपल्या घरी आपण करायला लागलेलो आहे. भटुरे कधी केले जात नव्हते, आपल्याकडे पुऱ्या केल्या जात होत्या. पण असे असंख्य प्रकार आपल्या आता जीवनात आलेले आहेत. आणि याचं सगळ्याचं एकमेव कारण मला कायम असं वाटत आलेलं आहे की मुंबईची कॉस्मोपॉलिटन मुंबई किंवा विविध भाषेचे, प्रांताचे, जातीचे, धर्माचे लोक आलेले आहेत. म्हणजे भाषावर पदार्थ बदलतात, प्रांतावर पदार्थ बदलतात, धर्मावर पदार्थ बदलतात आणि अगदी जातीवार पण पदार्थ बदलतात. ब्राह्मणांकडचं, कोकणस्थ ब्राह्मणांचं जेवण, देशस्थ ब्राह्मणांचं जेवण, कराडी ब्राह्मणांचं जेवण वेगळं असतं, मराठा कुटुंबातलं जेवण वेगळं असतं. आणि सर्व, मी प्रत्येक जातींचं नाव घ्यायची गरज नाही आहे, ते प्रत्येक याच्यातलंच असतं. आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे की आर्थिक घटक असतो. तो आर्थिक घटक जे असतात ते सर्वात महत्त्वाचे असतात आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये. मला आवडतं पण परवडतं का, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे काही जाती धर्मांचे लोक किंवा काही विशिष्ट आर्थिक गटातले लोक हे यांचं जेवण खूप वेगळं असतं आपल्यापेक्षा. आपलं गाणं म्हणताना भाकर कांदा झुणका रांदा पोट भरे रायाचं असं गाणं बरं वाटतं. पण रोज जर झुणका भाकर आणि कांदा आणि चटणी दिली तर आपल्याला चालत नाही. त्याला दुसरं परवडायचंच नाही, दुसरं खाणं शक्य नव्हतं, म्हणून त्याच्यावर चालायचं. तर हाही एक वर्ग आहे. जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि आर्थिक गट ह्याच्यातनं ही संस्कृती आपली मुंबईची पण तयार झालेली आहे. आणि तिथे जसं तुम्हाला आता कमी झालं उदारीकरणात, नाही तर झुणका भाकर खाण्यासाठी देखील रांगा लागायच्या. आणि रेस्टॉरंटमध्ये देखील लोक हल्ली वेटिंग म्हणून अर्धा तास उभे राहतात. हे सगळं जे झालेलं आहे ते मुंबईची खाद्यसंस्कृती लोकांबरोबर आणि आर्थिक गटाबरोबर बदलत चाललेली आहे. पण ही संस्कृती खूप
चांगली आहेत. तुम्ही अमेरिकेत जाल किंवा अन्य देशात जाल तर तुम्हाला एवढी वैविध्यता युरोपमध्ये चीनमध्ये थोडीफार मिळेल, पण आपल्याला ते खाता येत नाही. हा मुद्दा आहे आपला. तुम्ही साप वगैरे खाऊ शकत नाही ना आपण, ते पाहिलं तरी आपल्याला जेवण जात नाही. तर असेल तिकडे वैविध्य, पण ते आपण खातच नाही असं जेवण असतं. बाकीच्या ठिकाणी आपण खाऊ असं जेवण असतं, पण त्याच्यात वैविध्यता नसते. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की ती अत्यंत वैविध्यपूर्ण आहे आणि त्यामुळे मुंबईकर लोक खिशात कमी पैसे असले किंवा जास्त असले तरी आनंदाने आपलं पोट भरू शकतात. मी इथे थांबतो. मुकेश माचकरांना अजून बऱ्यापैकी त्यांना माझ्या एवढाच किमान वेळ द्यायचा आहे आणि तोपर्यंत तुम्ही कोणी उठू नये अशी कारण वाचन संस्कृती हा खाण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा किंवा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही माझं शांतपणे ऐकलं, म्हणजे इथे गोंधळ करायला काही नाही आहे, पण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. साबळे सर, मी कृतज्ञता व्यक्त करते मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने आणि आदरणीय मुकेश माचकर यांना विनंती करते की त्यांनी गप्पाष्टकांचा हा कार्यक्रम असाच पुढे न्यावा. साहित्य संघाचे आभार. ही संधी दिल्याबद्दल स्वामीराज प्रकाशनाचे आभार मानायचे की नाही हे माझं बोलणं संपल्यानंतर तुम्ही ठरवा. कारण हे जे गृहस्थ आहेत रजनीश राणे स्वामीराज प्रकाशनाचे, ते माझ्यासारख्या नास्तिक माणसाला देवावर विश्वास ठेवायला भाग पाडत आहेत. देवावर माझा विश्वास नाही आहे, पण देव परीक्षा घेतो असं म्हणतात. तर देवाने माझी परीक्षा घेण्यासाठी नेमलेला माणूस म्हणजे रजनीश राणे. एकतर आधी खाद्य संस्कृतीसारखा विषय, त्याच्यात बोलायला साबळे सर आहेत, त्याच्यात समोर अकोलकर सर आहेत. इथे दिसणारी म्हणजे माझ्या चष्म्याच्या टप्प्यात आणि इथल्या उजेडाच्या अंधारात साधारण जे दिसत आहेत टप्प्यात, अशी सगळी मोठमोठी माणसं आहेत. आणि मला विषय असा दिलेला आहे, म्हणजे हे रेल्वे स्टेशनचा डेकॉर केला आहे त्याच्याबद्दल त्यांनी फार कौतुक केलं. माझ्याकडे आत्ता तुम्ही पाहिलं तर ज्या माणसाला मालाड स्टेशनला उतरायचं होतं शेवटच्या गाडीतून आणि जो विरार स्टेशनवर जागा झालेला आहे आणि आता त्याला 2 तास परत यायला गाडी नाही आहे, असा हतबल माणूस कसा दिसतो ते तुम्हाला माझ्याकडे बघून कळेल. मी या राणेंना त्यांनी जेव्हा मला हा विषय दिला तेव्हाच मी सांगितलं की तुमचा हा गैरसमज कशातून झालेला आहे. माझ्या वागण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये किंवा आणखीन कशाहीमध्ये अशी कोणतीही खोली मला तरी दिसलेली नाही जी प्रचंड वाचनाने येते. किंबहुना आपण काही वाचलेलं आहे अशी कुणाला शंका येऊ नये असा माझा प्रयत्न असतो. पण त्यांचं म्हणणं की नाही तुम्ही त्यावर बोलाल. आता हे सगळं ऐकल्यानंतर साबळे सरांना सोबत घ्यावं, इथे आता जे कोणी शिल्लक असतील तिथे जावं, 2 घास खावेत आणि छानपैकी जावं अशी खरं तर आपली सर्वांची इच्छा असेल. तर ते आता बदललं आहे. तर त्यांनी हा विषय याच्या पुढे ठेवून माझी पंचायत तर केलेलीच आहे, माझी परीक्षा तर घेतातच आहेत, पण माझ्यासारख्या माणसाला या विषयावर बोलताना ऐकल्यामुळे तुमची वेगळी परीक्षा होणार आहे. तर ती आता आपण मिळून पास होतो का ते पाहूया. मला जेव्हा त्यांनी विषय सांगितला तेव्हा नाही म्हणण्याचं म्हणजे नका सांगू हा विषय असं म्हणण्याचं एक कारण तर मी तुम्हाला सांगितलंच की इथेच खूप लोक असे असतील जे याबद्दल खूप बोलू शकतात. साबळे सर हे तुम्हाला गल्लीबोळातून फिरवून घेऊन आले तरी ते आत्ता इथे फक्त बोलत होते. त्यांचे कॉलम सामनामध्ये येत होता, तो वाचला असतात तर पत्त्यासकट त्यांनी तुम्हाला तिथे पोहोचवलं असतं की याच्या मागे जा, त्याच्या तिथे जा. ह्या प्रकारचं काय माझा मुंबईच्या फुटपाथच्या वाचन संस्कृतीशी म्हणजे गल्ली बोळं, ह्या रस्त्यावर काय, त्या रस्त्यावर काय, त्या उपनगरात काय, असं काही आलेला नाही. आणि दुसरी गोष्ट जी मला टोचून गेली ती म्हणजे गेल्या कित्येक वर्षामध्ये आपला आणि पुस्तकांचा संबंध फारसा उरलेला नाही. मी मोठ्या आकाराची मॅगझिनची 50 पानांचा मजकूर मी रोज वाचतो, म्हणजे दर आठवड्याला वाचतो. कारण त्या मॅगझिनचा मी कार्यकारी संपादक आहे आणि प्रूफ रिडिंग पण मीच करायला लागणार असतं. त्याच्यामुळे ते
आधीचा परिचय दिल्यामुळे किती वर्षांपूर्वीचा परिचय आपण देतो आहोत हे लक्षात न ठेवता परिचय दिला की गोंधळ होतो. गेली 5 वर्ष मी मार्मिकचं कार्यकारी संपादक आहे. तर ती त्याच्यातली भर राहिली. आणि दुसरी हे अशी होती की ज्या घोळीव इतिहास या नाटकाबद्दल त्या बोलल्या, त्या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते पण इथेच आहेत, जे याच्या आधी त्यांनी अभिवाचन केलं. ही आपली अशीच अवांतर माहिती. हे सगळं असं अवांतर पद्धतीनेच जाणार आहे एवढं लक्षात घ्या. तर वाचन अजिबातच केलं नाही, अक्षरशत्रू माणसाला हा विषय दिला का असं नाही. पण पुस्तकांशी कधी काळी संबंध होता. आणि आता पूर्वी साबळे सरांना आणि अकोलकर सरांना आठवेल की परीक्षणासाठी पुस्तकं यायची किंवा आपला परिचय करून द्यावा म्हणून जी प्रकाशकांकडून पुस्तकं यायची, तर आमच्या महाराष्ट्र टाईम्सच्या ऑफिसमध्ये त्याच्यावर उड्या पडायच्या, लोकांची नजर असायची. जी फार नामांकित पुस्तकं असतील ती आम्हा ज्युनियर मंडळींच्या समोर फारशी यायची नाहीत, ती सिनियर्सच्या मधूनच जायची. पण म्हणजे असं पुस्तक आपल्याला हवं आहे, ते वाचायचं आहे, किंवा मग सिनियरकडे आहे तर सिनियरकडून ते मागून घ्यावं आणि 2 दिवसात वाचून देतो, 3 दिवसात वाचून देतो, असं करून ते वाचायला हवं असं आता राहिलं नाही. ते म्हणतात ना, चणे असतील तेव्हा दात नसतात आणि दात असतील तेव्हा चणे नसतात, तशातला प्रकार आहे. आता ऑफिसमध्ये प्रकाशकांकडून पुस्तकं येतात, त्यातलं कुठलं घरी जात नाही, कुठलं तिथे वाचलं जात नाही, त्यातला एक उतारा काढूया आणि तो पुस्तक परिचय म्हणून छापूया, अशी परिस्थिती आत्ता आलेली आहे. ही वाईट गोष्ट आहे. पण ही मी जी सांगतोय ती साधारणपणे 90च्या दशकातली आपण फुटपाथवरची वाचन संस्कृती काही प्रमाणातली गृहीत धरूया, माझ्या मर्यादित पाहण्यातली. लहानपणापासून म्हणजे ह्या मुंबईच्या वाचन संस्कृतीकडे येण्याच्या आधी एक 5 मिनटं पुण्याच्या वाचन संस्कृतीकडे जायला लागेल, कारण मी पुण्याचा आहे आणि पुण्यातच शिक्षण करून नोकरीच्या निमित्ताने इथे आलो होतो. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची आवड होती. आपल्यापैकी बहुतेक जणांनी जे केलेलं असतं की गोष्टीचं पुस्तक यायचं, गोष्टीची या पुस्तकांची पेटी यायची शाळेत एकेका वर्गाची, तर आधी आपल्या वर्गातली सगळी पेटी वाचून काढायची आणि मग बाकीच्या वर्गांच्या पण पेट्या वाचून काढायच्या. दुसरा मार्ग म्हणजे आपल्या वाड्यामध्ये जी आपल्या शाळेतली आपल्या पुढच्या इयत्तांची मुलं आहेत त्यांची भाषेची पुस्तकं वाचून काढायची. असं सगळं साधारणपणे वाचनाची आवड असलेले लोक, जो भिंतीला पाय लावून आडवा पडून वाचतो आणि ज्याच्या मागे आईची सतत बुणबुण सुरू असते की अरे ते ठेव, काहीतरी कर, खेळायला जा, असं जे मूल असतं ते साधारणपणे नंतर ग्रंथवाचक, संग्राहक वगैरे बनतं. त्या कॅटेगरीमध्ये आपल्यापैकी बहुतेक लोक असतील. तर त्या टप्प्यापासून ती सुरुवात झाली होती. मग हळूहळू 10वी नंतर अर्थातच 10वीच्या पर्यंत शाळेतल्या ग्रंथालयातली पण सगळी पुस्तकं बऱ्यापैकी वाचून झालेली होती. मग शोध सुरू झाला. आता ही गंमत फुटपाथवरची आपण त्याला एक हे पण देऊ शकतो की फुटपाथवरची वाचन संस्कृती आणि भंगारवाल्यांकडची किंवा रद्दीवाल्यांकडची वाचन संस्कृती हे जोड आहे. हे वेगवेगळं फारसं नाही, कारण रस्त्यावर येणारी पुस्तकं पण कुठल्या तरी रद्दीवाल्याकडे गेलेली असतात आणि ती मग निवडून आणणारा माणूस असतो. तर ते सगळे शोध साधारण 10वी नंतर सुरू झाले. आणि मग बालगंधर्व रंगमंदिराच्या दारामध्ये एक म्हातारे आजोबा बसायचे, त्यांच्याकडे पुस्तकं असायची. लकडी पूल ज्याला आम्ही म्हणतो आणि संभाजी पूल असं ज्याचं नाव आहे, तो त्या पुलाच्या कॉर्नरला असायचे. मंडईमध्ये एक जुनं रद्दीचंच दुकान होतं, पण त्या रद्दीवाल्याला ह्याची जाण होती की याच्यातलं काय रद्दी नाही आहे, त्यामुळे तो विकायचा. आणि तिथे काही वेळेला खजिनच मिळून जायची. म्हणजे अमृत नावाचं डायजेस्ट आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. ज्या काळामध्ये रील्स नव्हती त्या काळामध्ये अवांतर ज्ञान मिळवण्याची जी काही संधी होती ती अमृत आणि विचित्र विश्व ही जी 2 डायजेस्ट स्वरूपाची मासिकं जी होती त्यांच्यातून, म्हणजे रीडर्स डायजेस्ट जसं होतं तसं ही मराठीतली डायजेस्ट. मग त्याचे सगळे खंडचे खंड मिळाले. किंवा पेरी मेसन जो हे आहे गुप्तहेर, म्हणजे वकील कम गुप्तहेर काइंड ऑफ जो आहे, त्याच्या पुस्तकांचा अख्खा संच तिथे मिळाला. असं काय ते सुरू झालं होतं तिथे. आणि मग महाराष्ट्र टाईम्समधल्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलो. आता मुंबईमध्ये आलो आणि मुंबईतलं वाचन याचा माझ्यासाठीचा अर्थ हा फक्त दक्षिण मुंबईचा आहे,
कारण ह्याच गिरगावामध्ये मी पहिली 8-9 वर्ष पेईंग गेस्ट म्हणून राहिलो. आणि त्यामुळे इथून तिथे चालत जायचं किंवा अगदीच आपल्याला विरंगुळा म्हणजे काय काय त्यावेळेला चैन असू शकायची बघा. गिरगावात राहणाऱ्या माणसाची चंगळ किंवा जरा वेगळेपणाची हे कल्पना काय, तर इथून सरळ चालत जाण्याच्या ऐवजी थोडं बाहेर पडू, चर्चगेटच्या बाजूने मरीन लाईन्सवरनं चालत येऊ आणि मग चर्नी रोडच्या ब्रिजवरून परत येऊ. ह्या पट्ट्यामध्ये जे काही साधारणपणे त्यावेळेला होतं तिथे माझं काय हे वाचन आहे. आणि नंतर अवांतर वाचनाबद्दल आपण बोलूच. ते अवांतर वाचन घडलं, जी अतिशय प्रसिद्ध अशी पुस्तकांची गल्ली होती आणि जी मग उठवण्यात आली. BMCने ते उठवल्याबद्दल खूप लोकांनी खूप प्रकारे त्याच्यावर हे केलं. आता त्याच्यातला एक छोटासा तुकडा मधल्या एका रस्त्यावर आहे. मधल्या एका कुठलं ओव्हल मैदान की कुठल्या तरी एका त्या मैदानाच्या शेजारच्या गल्लीमध्ये फक्त तेवढे जाळीला लागून आता काही लोक लागून असतात. हां, पण ते जे अगदी पुढपर्यंत जे सगळं भरलेलं असायचं ते आता गेलं. तिथला बऱ्याच जणांच्या असोसिएशन्स या त्या फुटपाथच्या याच्याशी आहेत. पण माझ्यासाठी फुटपाथवरच्या वाचनामध्ये सुद्धा हे जे पुस्तकवाले होते ते फुटपाथवरचेच होते, पण ते दक्षिण मुंबईतले होते. आणि साऊथ मुंबईचा जो काय एक हे असतो म्हणजे पाणीपुरी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळते. आता 30 रुपये रेट आहे, त्यावेळेला आणखीन कमी असणार. पण तो नटराज हॉटेलच्या खाली की कुठे होता एक, तो खूप महाग असायचा. तो फार महागडा असायचा कारण तो तिथे आहे आणि तो चांगला होताच, त्याच्यात काही शंका नाही. तसं हे जे होते हे असे काय म्हणतात त्याला ग्लॅमरस पुस्तकवाले होते. यांच्याकडे पुस्तक घेण्याचा काय अनुभव माझा फारसा असा बरा नव्हता. ते बऱ्यापैकी माणसाची हे बघून म्हणजे आता हा किती रकमेचं काय पुस्तक घेईल याचं गणित मांडून मग ते वागायचे. एक फुटपाथवरचे असोत किंवा आणखीन कुठलेही असोत किंवा अगदी रद्दीवाला असो, पुण्यापासून इथपर्यंतच्या असंख्य पुस्तकवाल्यांबरोबर डील करताना माझ्या लक्षात आलं त्यांची गमतीशीर प्रोसेस असते. या सगळ्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतंही असलं म्हणजे मुंबई असलं तरी त्यांचं पुण्यात प्रशिक्षण होत असणार अशी मला एक दाट शंका येते. कारण तू रस्त्यावर पुस्तक विकतो आहेस, तू फुटपाथवरचं पुस्तक विक्रेता आहेस आणि मी तुझ्याकडून ते कमी भावामध्ये घेण्यासाठी आलेलो आहे. इतकं स्वच्छ साधं सरळ आहे. तर त्याचा ॲटिट्यूड हे ह्याला परवडेल काय पहिला, त्याच्या चेहऱ्यावर भाव तुम्ही एखाद्या पुस्तकाचं विचारलं काही तर पहिला भाव आहे याला परवडेल का. मग दुसरं असं बारकाईने बघणार हे तर इंग्लिश पुस्तक आहे याला वाचता येईल का, अरे तुझं काम काय आहे. पण ही सगळी ती चाळणी त्यांची लागणारच. मग पुस्तकाचा काहीतरी अव्वाच्या सव्वा भाव सांगायचा, मग आपण म्हणायचं की नाही हे एवढ्याला नाही इतक्याला पाहिजे, नाही परवडत आहे तो निकल जा, असं सगळं होणार. मग तुम्ही तिथून निघून जाणार. मग तो कधीतरी तुम्हाला कधी तो बोलवायचाही नाही. मग तुम्हालाच गरज असेल तो अर्जन्सी चेक करतो की याला हे पुस्तक किती खरोखरच हवं आहे. मग आपण झक मारत परत आलो की तू काय 2-5 रुपये कमी करणार आणि मग म्हणायचं की हां जा घेऊन जा. हा इथून सुरू होणारा प्रवास ऑलमोस्ट प्रत्येक पुस्तकवाल्याबरोबर असायचा. आणि पुढे काय व्हायचं की तुम्ही जर रेग्युलरली जाताय मग तुम्हाला त्याच्याबद्दल आणि त्याला तुमच्याबद्दल हे कळत जातं. त्याच्या असं लक्षात येतं की हा अमुक एक कॅटेगरीचं वाचणारा माणूस आहे. मग त्या पद्धतीची पुस्तकं हा घेतो आहे आणि हा नियमितपणे पुस्तक घेतो आहे. म्हणजे याचा अर्थ जे नेतो आहे ते वाचतो आहे. हे एकदा कळलं की मग तो थोडासा खुलायला लागायचा. तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यावर तुच्छतेचे भाव आपण एकदम आराम हॉटेलमध्ये गेलेलो नाही आहोत असं वाटायला लागायचं. कारण आराममध्ये ती एक पद्धत होती. हीच पद्धत इथल्या अनंताश्रमामध्ये पण होती. मला तर वाटायचं की ते त्यांच्या पैशांनीच आपल्याला जेवायला घालतात का काय, असं साधारण त्यांचा त्या काळातला ॲटिट्यूड असायचा. म्हणजे नंतर बिल द्यायचं आहे की नाही असं झालेलं असायचं. तर तसा ह्या पुस्तकवाल्यांचा सुरुवातीचा आविर्भाव जो असायचा तो मावळायचा. पुस्तकवाल्याचा आपल्यावर गंमत बघा, आपण ग्राहक आहोत, तो विक्रेता आहे, पण त्याचा आपल्यावर विश्वास बसला आहे का नाही हे आपणच तपासायचं. तो विश्वास बसला आहे कधी, तर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही 4 पुस्तकं बघत असताना
त्याचे तिचे काय हे बारदान घातलं असेल त्याच्या खालून किंवा मागून कुठून तरी एक पुस्तक काढून समोर ठेवायचं की हे मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. त्या दिवशी तुम्ही गोडाचं जेवण केलं पाहिजे किंवा रात्री मटण खाल्लं पाहिजे. घराला लाईटिंग करता आली तर उत्तमच, की आता मला हा पुस्तकवाला प्रसन्न झालेला आहे. मग त्याच्यानंतर मात्र तुमचे फार वेगळे लाड त्याच्यातून व्हायचे. म्हणजे हे असं पुस्तक तुमच्यासाठी ठेवणं हे तर आहे, पण मी विद्यार्थी दशेत असताना आणि सुरुवातीला इथे जी काय ज्युनियर याच्यावर काम करत असतानाच्या काळामधल्या आर्थिक गणितामध्ये पुस्तक बसेलच आणि इतकी पुस्तकं बसतीलच असं व्हायचं नाही. आणि हावरेपणा खूप असतो आपल्यामध्ये. नंतर लक्षात येतं की आपण काहीच वाचणार नव्हतो आणि आपण गोळा मात्र खूप करून ठेवलं, तो भाग वेगळा. पण हे पण पाहिजे, अरे ह्याच्याबद्दल मी ऐकलं होतं, परवा ह्याच्याबद्दल तळवलकरांनी लिहिलं होतं किंवा काय असं काहीतरी दिसतंय. किंवा जी पल्प फिक्शन टाईप जी असतात नॉवेल्स, त्याच्यामध्ये एक वेगळी उत्सुकता. त्यामुळे ते पुस्तक आपल्याला हवं आहे आणि आपलं ह्या महिन्याचं किंवा या आठवड्याचं किंवा आत्ताचं बजेट संपलं आहे. मग त्याला ते आपल्या चेहऱ्यावरचे काकुळतीचे भाव जे आहेत ते त्याला कळायचे. मग तो सांगायचा जा घेऊन ये, नाही पण आत्ता नको, पुढच्या महिन्यात. अरे कुणी आला तर घेऊन जाईल, आत्ता घेऊन जा. असंच कसं नेऊ, पैसे नाही, ठीक आहे पुढच्या वेळेला दे, जेव्हा जमतील तेव्हा मात्र दे आठवणीने. हे एका पुस्तकाच्या बाबतीत झालं आणि तुम्ही इमानदारीत आपल्याकडे पैसे आल्यानंतर त्याला नेऊन दिले की मग हे उधारीचं चक्र सुरू व्हायचं. त्याच्यानंतरचा टप्पा पुस्तकाच्या बाबतीमधला असा होता की आता माझ्याकडे पुस्तकं आहेत, ती पुस्तकं ठेवायला मला जागा नाही. मी इथे गिरगावात पेईंग गेस्ट, एक कॉट ही माझी जागा, त्याच्यावरच बसा, त्याच्यावरच झोपा, त्याच्यावरच वाचा आणि त्याच्या खाली जे काय बॅगा ठेवायच्या त्यांच्या इतकी जागा. तर पुस्तकं किती ठेवणार. मग आता आपण वाचलेलं पुस्तक परत करायचं आणि मग त्या पुस्तकाची काही एक गणित करणार. तुम्हाला जेवढ्याला दिलं होतं त्याच्या एक 50% 25% भावानी तो तुम्हाला ते तुमच्याकडून परत घेणार. असं रोटेशनमध्ये एक लायब्ररी असल्यासारखं प्रकरण सुरू व्हायचं. तर या पद्धतीची ही पुस्तकांची देवाणघेवाण होती. त्यामुळे स्ट्रँड मी बाहेरून बघितलं. पुण्यात इंटरनॅशनल जे होतं, जिथे पंडित नेहरू येऊन गेले होते म्हणून आम्ही आपले शाळेत असताना जायचो की कधी परत आले तर दिसावेत. ते गेले होते आणि इंदिरा गांधींचं राज्य चालू होतं, तो भाग वेगळा. पण त्याची माहिती पुस्तकं काय त्याच्यापेक्षा तिथे नेहरू येऊन गेले होते हीच होती. पण त्या दुकानांमध्ये आत शिरण्याची हिंमत काही झाली नाही. स्ट्रँडमध्ये गेल्यानंतर तर समजा तिथे तळवलकर असतील आणि त्यांनी चुकून आपल्याला ओळखलं, ती शक्यता फार कमी होती की हा आपल्याकडे काम करतो आणि त्यांनी 2 प्रश्न विचारले तर आपलं काय होईल. असं असल्यामुळे आणि अर्थातच तिथली पुस्तकं परवडत नसल्यामुळे तिकडे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे एक जो अड्डा होता तो न्यू अँड सेकंड हँड जे काय दुकान होतं एडवर्डचे शेजारी, समोर हां, तर ते त्या ठिकाणी गेलं तर साधारणपणे पुस्तकाच्या दुकानात पण आलो आहोत आणि आपण रस्त्यावरच आहोत. लोकांना एरवी रस्त्यावर येण्याची भीती वाटते, आम्हाला रस्त्यावरून आत जाण्याची भीती वाटत होती. अशी पुस्तकांची त्यावेळची गंमत होती. आता हे काय म्हणतात त्याला, हे वाचन आणि मग ते 2000 सालानंतर मी वसईला गेलो. बाय दॅट टाईम वेगवेगळ्या गोष्टी यायला लागल्या होत्या, मोबाईल आले होते, एकंदर सगळं वातावरण बदलत होतं. हळूहळू पुस्तकं वजा झाली. आता इथून पुढे ज्या विषयावर मी बोलेन तो वाचनाचाच भाग आहे, पण तो अवांतर वाचनाचा भाग आहे आणि तसं वाचन आपण केलं आहे याची कबुली काय फार कुणी देईल असं मला वाटत नाही. हे अवांतर वाचन साधारण शाळकरी वयात सुरू होतं. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एका मित्रांनी माझ्याकडे रसवली नावाचं एक प्रकाशनाचं पुस्तक दिलं. ते त्याला तो ज्यांच्या घरी राहत होतं त्यांच्या माळ्यावर सापडलं होतं. ते इंग्लिशमध्ये होतं. आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही अजून इतकं. मी मराठी माध्यमात शिकलो होतो आणि 11वीमध्ये किती मराठी आणखीन इंग्लिश किती सुधारलेलं असेल. म्हणजे ब्रिटिश लायब्ररीची मेंबरशिप एकाची थोडे दिवस वापरायला मिळाली होती, तेव्हा मी 4 पुस्तकं घेऊन जायचो.
वाचायचो, म्हणजे वाचलं असं मला वाटायचं, काहीच कळायचं नाही आणि परत नेऊन द्यायचो. असं इंग्रजीचं ज्ञान जे आपलं होतं, त्या इंग्रजीचा विस्फोट डोक्यात झाला एकदम. आणि इतकं सुगम इंग्लिश आपल्याला वाचायला मिळतं आहे. रसवली हे काय प्रकाशन होतं, इथल्या राणी प्रकाशन वगैरे माहीत असलेल्या मंडळींना हे सगळे बेळगावलाच का होते मला काय कळलं नाही. पण आणि बेळगावला गेल्यानंतर मला साधारणपणे असं वाटलं की हा सगळा वेगळाच परिसर असणार, ज्या अर्थी इथे इतकं काय घडतं आहे ते. पण मग माझ्या लक्षात आलं की ते बहुतेक ना बेळगावात होतं, ना ते राणी प्रकाशन होतं, ना ते रसवली होतं, ना काय होतं, ते सगळं जरा वेगळंच होतं काहीतरी. तर जी म्हणतात त्याला वयात आणणारी पुस्तकं आणि मग वयात आल्यानंतर उपयोगाला येणारी पुस्तकं, अशा प्रकारचं ते एक पुस्तक त्यावेळेला माझ्या हाती लागलं. मी पुण्यातल्या वाचनाच्या भ्रमंतीमधल्या 2 जागा सांगितल्या नाहीत, कारण ते आत्ता सांगायला पाहिजे होत्या. एक होतं पुणे स्टेशन. पुणे स्टेशनला हातगाडीसारख्या गाड्यांवर पुस्तकं मिळायची आणि तेव्हा मला असा कुजबुजीच्या स्वरूपात जो ऐकायला आला होता शब्द, पिवळं पुस्तक. ते पिवळं का असतं, तर पिवळं कव्हर घातलेलं असतं त्याला, म्हणजे प्लास्टिकचं पिवळं कव्हर असायचं असं पुस्तक. तर तो शोध लागल्यानंतर मग त्या दिशेने तरुणपणामध्ये साधारण वाटचाल चालतेच. बरं, इथे आल्यानंतर आपण पेईंग गेस्ट आहोत, घर नाही आहे, आपली बॅग आणि आपण आपल्या बॅगेत आपण काय जे काय ठेवू ते आपलंच आहे. मग न्यू अँड सेकंड हँड बुकशॉपच्या थोडं पुढे जिथे तो चौक सुरू होतो तिथे राईटला एक छोटंसं दुकान होतं. दारुडा माणूस जो असतो तो कोणत्याही नव्या शहरात सोडला तर 5 मिनटाच्या आतमध्ये देशीचा अड्डा शोधतो असं म्हणतात. जो सकाळपासून जो दारू पितो तो. तसं पुस्तक वाचणाऱ्या माणसाला पुस्तकाचे अड्डे कळतात आणि अवांतर वाचन करणाऱ्याला अवांतर वाचनाचे पण हे समजतात. तर तिथे ती पुस्तकं मिळायची. इथे साहित्य संघाच्या शेजारीच एक केळेवाडीला राम पुस्तकवाला नावाचा मनुष्य, जो माझा चांगला मित्र झाल्यानंतर, तो सगळा ह्याच क्रमाने, हे जे मी तुम्हाला वर्णन सांगितलं पुस्तकवाला कसा डील करतो, ते सगळं बऱ्यापैकी त्याला पाहून पण माझ्या लक्षात आलेलं आहे. मग तेच सगळीकडे झाल्यामुळे त्या राम पुस्तकवाल्याकडून मी प्रचंड प्रमाणावर पुस्तकं घेतली आणि तो सर्व प्रकारची पुस्तकं विकायचा आणि सर्व प्रकारच्या पुस्तकांमधलं साधारण माझी रुची आणि गती लक्षात घेऊन त्याप्रमाणे ती पुस्तकं माझ्यासाठी राखून ठेवायचा. ही सगळी पुस्तकं हा छचोरपणा आहे हे काय असं वाटतं. पण मी नावं आत्ता सांगणार नाही पुस्तकांची, पण एक 2-3 पुस्तकं मला चकित करून गेली होती. म्हणजे ती उत्तान होती, ती लैंगिकतेची पुस्तकं होती, ते सगळं होतंच, पण अप्रतिम साहित्य गुण असलेली पुस्तकं होती. म्हणजे असं वाटायचं की हे कुठल्या तरी साहित्यिकांनी लिहिलं आहे का. नंतर मला खूप काळानंतर कळलं की हे इंग्लंडमध्ये ऑलरेडी करून झालं होतं व्हिक्टोरियन काळामध्ये. त्या काळातल्या सगळ्या नामांकित साहित्यिकांनी मिळून एक गुप्त क्लब केला होता आणि त्यांनी एक वेगळ्या टोपण नावांनी लैंगिक पुस्तकं, पण ती त्यावेळेला छापली जायची नाहीत, त्यामुळे ते प्रायव्हेट सर्क्युलेशनपुरतं त्याच्या प्रति निघून ते सर्क्युलेट व्हायचं आणि आता त्याचं नंतर पुस्तकही झालं. तर अशा प्रकारचं कुणीतरी आपल्याला माहीत असलेलं, नामांकित असलेला कोणी माणूस लिहितो की काय असं वाटायचं. नंतर मला पुण्यातल्या एका नामांकित समाजवादी नेत्यांच्या मुलाचेच एक प्रकाशन आहे आणि त्याचीच बरीचशी पुस्तकं आपण वाचतो आहोत असं मला लक्षात आल्यानंतर मला कळलं की कदाचित मला वाटते ते खरं असावं. त्याचं नाव मला वाटतं हैदोस होतं, हैदोस प्रकाशन. त्यांची पुस्तकं ही अशा प्रकारची असायची. त्यातली एक गंमत म्हणजे एक PROकडे काम करणारे गृहस्थ इथे गिरगावातच राहत होते. असे उंच कृश आणि त्यावेळेला 50-60च्याही पार. त्यांची माझी चांगली मैत्री झाली होती. तर एक दिवस ते मला म्हणाले की ते पुस्तक मिळतं ना, मी रोज एक पुस्तक लिहितो त्यातलं. म्हटलं काय बरे आहात का तुम्ही. म्हणजे तो माणूस, त्याचं वय, त्याच्या घरी गेलो होतो मी, त्याचं घर, ह्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये असं काही सुचण्याची शक्यता नव्हती. पण तो म्हणतो की मी ही पुस्तकं लिहितो. मग माझ्या लक्षात आलं की ते मस्तराम पद्धतीचं असणार, जे आयुष्य इतकं रद्दड आहे, त्या आयुष्यामध्ये आपल्याला बोरिंग आयुष्यामध्ये काहीतरी त्यांना फॅन्टसी क्रिएट केल्याशिवाय जगता येत नसावं.
मग कालांतराने शब्दांची जागा चित्रांनी घेतली, तो एक काळ आला. आणि आत्ता साबळे सरांनी ज्या मल्याळी बहुल परिसराचा उल्लेख केला, जिथे आधी ते सोनीचे जे न मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळायच्या, एम्पायरच्या हॉटेलच्या शेजारून जाणारी गल्ली, तिथे आले CD वाले. हे अवांतर वाचन, अवांतर ज्ञान प्रकरणातला हा शेवटचा टप्पा. मग तिथे ही अगदी ह्याच पद्धतीने ते म्हणजे काय ते जुने पुस्तकवाले होते की काय मला माहीत नाही. तिथे त्या एक तर पायरेटेड सगळ्या CDs मिळायच्या, वेगवेगळ्या प्रोग्रॅम्सच्या, जे तुम्हाला अधिकृत कॉपी घ्यायला महाग पडेल, आणि त्याबरोबर हे सगळं प्रकरण मिळायचं. एकंदर इयत्ता ज्या वाढत गेल्या त्या इतक्या वाढत गेल्या की PhD करण्याची वेळ आली. आमच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये एक दिवस जुनी कपाटं काढून टाकायची असा एक हे निघाला, म्हणजे आदेश निघाला. आणि सर्वांना सांगण्यात आलं होतं की तुमचे प्रत्येकाला एक कप्पा होता, त्याच्यामध्ये त्यांनी येऊन आपलं काय असेल ते ठेवायचं वगैरे. तर ते बऱ्याच जणांनी ते वेळेवर रिकामं केलं, आणि ज्यांची काही रिकामी गेली नव्हते आणि एक दिवस ते सगळं शिफ्ट करून नवीन फर्निचर आणायचं असं काहीतरी होतं, ती सगळी कपाटं ठेवली बाहेर. म्हणजे लॉक होते ते तोडले गेले. मग आमचे एक अतिशय रंगील असे जुने दिवंगत सहकारी होते, त्यांच्या ह्याचं जेव्हा फोडलं गेलं आणि ते जे उघडलं गेलं, तर ज्यांनी कोणी उघडलं असेल त्यांनी ते विद्युत वेगाने परत बंद केलं, कारण त्याच्यामध्ये जे काय होतं ते इतकं स्फोटक होतं. मग कुणीतरी जाऊन त्यांना सांगितलं की असं काहीतरी झालं आहे, आता पुढचं काहीतरी तुमच्यावरती प्रसंग ओढवण्याच्या आधी ते करा. पण मग सिनियरिटीप्रमाणे नवीन पिढी आली की मग त्यातले कोण रसिक मंडळी आहेत त्यांच्याकडे ते पुढे सोपवलं जाणं, असं सगळं होत जेव्हा आपली नौका प्रवाहाला लागली तेव्हा त्या सगळ्याला रामराम करायची वेळ आली. असा तो अवांतर वाचनाचा आणि एकंदर अवांतर वाचनाचा आणि अवांतर वाचनाचा प्रवास होता. त्या सगळ्या काळामध्ये अगदी पुस्तकं कोणत्याही प्रकारची असोत, ती वाचताना आणि ती मिळवून वाचतानाचं जी काय गंमत होती माझ्याकडे आहे. मला हे वाचायचं आहे. एक काळ असा होता की माझ्या एका घरामध्ये एक खोली होती पुस्तकांची, एक फक्त पुस्तकांची खोली होती, आणि नीट कपाटं आणून ती सगळी कपाटं लावून सर्व भिंतींना पुस्तकं आहेत असं छान चित्र होतं. ती पुस्तकं मी नंतर 5 घरं बदलली वेगवेगळ्या ठिकाणी. ती पुस्तकं वाहून नेण्याचे मला खूप पैसे त्या हमालांना द्यावे लागत होते. मी प्रत्येक घरामध्ये ती नेत होतो. शेवटी 10-1 वर्षांपूर्वी असं लक्षात आलं की आता ते वाचलं जाणार नाही आहे, आणि आता आपण जे आपल्याला खरोखरच वाचणं शक्य आहे, जमणार आहे, तेवढं आपल्यापाशी ठेवावं आणि बाकीचं सोडून द्यावं. 16 गोण्या पुस्तकं ही मला रद्दीत काढावी लागली, आणि त्यातलं प्रत्येक पुस्तक ते सेपरेशन करून असं लक्षात आलं की हे बघताना आपल्याला हे कुठे घेतलं, कोणत्या फुटपाथवर घेतलं, त्यावेळेला काय रेट असेल, मग हे घेताना माझ्या मनात काय विचार होता. 19व्या शतकाच्या शेवटच्या काळामधली प्रिंट झालेली आवृत्तीसुद्धा माझ्याकडे होती, जीर्ण झालेली होती, पण अशी कुठल्या तरी पुस्तकाची होती. त्यावेळेला आपण काय विचार करून घेतला असेल, पण ते सगळं इतिहास जमा झालं. आज आपण नवीन पिढी वाचत नाही वगैरे काय बोलूया नको, आपण स्वतः तरी काय करतो. जी पुस्तकाची पानं चालणारी जी काय बोटं होती आपली, ती आता रील अंगठ्यानी पुढे सरकवण्यासाठी वापरली जात आहेत. ही आपलीच परिस्थिती आहे. तो पुस्तकाचा वास, ते पुस्तकाच्या मागे धावणं, पुस्तक खरेदी करण्यासाठी आणि ते मिळालं की हे होणं, हे सगळं आता बऱ्यापैकी लोप पावलं असं एकीकडे वाटतं. मग लक्षात येतं की त्या पुण्याच्या बुक फेस्टिवलमध्ये कोट्यवधींची पुस्तकं विकली गेली. ती कसली विकली गेली? लोक सांगतात सेल्फ हेल्पची पुस्तकं विकली गेली. एका साहित्य संमेलनामध्ये कुत्र्याची निगा कशी राखावी हे पुस्तक सर्वाधिक खपाचं होतं असं मला कळलं होतं. खरोखरच म्हणजे हे बातमीत आलं होतं कुठेतरी. त्यामुळे तिथे नेमकं काय विकलं जातं आपल्याला काय पत्ता नाही. या राणेंमुळे आता पंचायत अशी झालेली आहे की जो विषय मागे पडला असं वाटत होतं, जो आता आपण परत त्याकडे वळणार नाही असं वाटत होतं, तो विषय परत जागा झाला. प्रत्येकाचा एक चिंतन कक्ष असतो आणि त्या चिंतन कक्षामध्ये लोक मोबाईल घेऊन जातात हल्लीच्या काळात रील्स बघायला. तो मोबाईल ठेवून निदान तेवढ्या वेळापुरतं तरी एक
पुस्तक, पेपर काहीतरी वाचावं आणि आपल्या डोक्याने विचार करावा, आपल्या मनात चित्र रंगवावं. कोणीतरी आयतं चित्र बनवून सगळं करून दिलेलं आयतं पाहून समजून घेऊ नये, तुकडे तुकडे पाहून समजून घेऊ नये. तुकड्यांच्या अलीकडे पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आता आपण पुन्हा एकदा समजून घ्यायला पाहिजेत अशी भावना त्यांनी जागवली. हा काय AI चा काळ आहे, इतकं उफराटा काळ जगात नसेल. आपण वाचणं सोडलं, तो AI सगळं वाचतो आहे आणि त्याच्या सोयीने आपल्याला उत्तरं देतो आहे. हे साधारण एकंदर मठ्ठीकरणाची प्रक्रिया जी आपली सुरू आहे, त्या मठ्ठीकरणाच्या प्रक्रियेच्या बाहेर पडण्यासाठी पुस्तकं असली पाहिजेत. कधीतरी इथे 50 वर्षांनी कार्यक्रम होईल अशाच प्रकारचा, तेव्हा या आम्ही हरवलेली जी फुटपाथवरची पुस्तकं आहेत ती परत फुटपाथवर येऊन ती लोकांपर्यंत पोचत आहेत आणि त्याच्याबद्दल कुणीतरी बोलतो आहे आणि कुणीतरी असं ऐकून घेत आहे. आधीचं एक रसाळ व्याख्यान झाल्यानंतर उठून न जाण्याऐवजी असं व्हावं, एवढीच त्या विश्वास नसलेल्या देवाच्या चरणी प्रार्थना. मला एकच सांगायचं आहे, म्हणजे आपण खाण्यावर भरपूर खर्च करतो, खाण्यासाठी इतके पैसे खर्च करतो. हल्ली रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर 4 जणं गेले तर 800, 1000, 1200 रुपये खर्च करतो. तर तेवढीच रक्कम महिन्याभरात जर 3 किंवा 4 पुस्तकांसाठी खर्च केली तर बरं होईल. कारण पुस्तकं त्यानिमित्ताने वाचली जातील आणि घेतलेली जी पुस्तकं असतात ती पण वाचली पाहिजेत. कारण आपल्या घरातली आपण जेव्हा मी पण अनेक पुस्तकं वेगवेगळ्या वाचनालयाला दिलेली आहेत, जागा नाही म्हणून दिलेली आहेत, तेव्हा लक्षात येतं की यातली काही पुस्तकांना आपण वाचली नाहीत किंवा काही उघडली पण नाही आहेत. तेवढं तरी होऊ नये. आपण 2 मुकेश बघितलेले आहेत, एक आपले गायक मुकेश आणि हे वाचन संस्कृती आणि यातले मुकेश. आणि त्याने अतिशय वाचन संस्कृती कशी चालावी अतिशय छानपणे विषय मांडलेला आहे. मी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे कृतज्ञता व्यक्त करते की ते या ठिकाणी आलेत आणि वाचन संस्कृती आपली अबाधित राहावी हे त्यांनी आपले विचार मांडले आणि आपण ते सर्वांनी पुढे स्वीकारूया असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगते. आपल्या दोघांचेही पुन्हा एक साहित्य संघातर्फे आभार मानते. धन्यवाद.